तर गाडी भारी दिसते नाही का, क्वालिटी दिसते एकदम, म्हणजे ओलाला सुद्धा टक्कर देऊ शकते या लेवलचं त्यांनी डिझाईन वगैरे केलेले आहे. काय रेंज वाढलं. आता या स्कूटीची जी रेंज आहे अर्बन मॉडेलची, तुम्हाला गाडीला ऑन आणि ऑफ करण्यासाठी बटन दिलेले. हे बटन दाबलं की तुमची गाडी ऑन होते. नमस्कार मित्रांनो, मी भूषण सगळ्यांचं स्वागत करतोय MH व्हील्सच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र सगळ्यांना. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बजाजची एकदम ब्रँड न्यू 2024ची बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बरं का. आता त्याच्यामध्ये 3 मॉडेल आहे, अर्बन, प्रीमियम आणि एक 2901 ब्लू लाईन म्हणून एक येतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्बन दाखवणार आहे. अर्बन म्हणजे एकदम असं बेस मॉडेल म्हणतो नाही का, ते तुम्हाला आज पूर्ण याच्यामध्ये रिव्ह्यू आपण डिटेल बघणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं. त्याला सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल हा पूर्णपणे ह्या गाडीचा वॉल अराउंड आहे, तुम्ही चेक करू शकता. गाडीची डिझाईन आहे ती पूर्णपणे थोडीशी क्यूट प्लस थोडीशी एरोडायनॅमिक असं बऱ्यापैकी, म्हणजे पूर्ण असं समजा की पूर्ण ड्रॅग वगैरे म्हणतो नाही का, पूर्ण शार्प लाईन वगैरे काहीच नाही, स्पोर्टी लुक वगैरे काहीच नाही, एकदम अशी क्यूट दिसणारी आहे, एकदम फॅमिलियर म्हणतो त्या टाईपचं पूर्ण डिझाईन आहे. त्यानंतरून आता ही पूर्ण जी गाडी आहे ना, या गाडीमध्ये सगळ्यात जास्त हायलाईट होणारी गोष्ट काय माहिती आहे की पूर्ण गाडीमध्ये समजा की 70% मेटलचा वापर केला आहे. तुम्ही बघू शकता वेट कमी करण्यासाठी कंपन्या ज्या आहेत प्लास्टिकचा वापर करता मोस्ट ऑफ, पण इथे कंपनी बऱ्यापैकी जे पॅनल्स वगैरे मेटलचे बनवलेले. ओके, त्यानंतरून स्टार्ट करूया कीपासून. तर ही एक स्कूटरची की आहे. ओके, बजाजची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, याच्यामध्ये तुम्हाला कीलेस एंट्रीची फॅसिलिटी दिलेली आहे. आता कीचा विषय काय माहिती आहे का, की मग तुम्हाला फक्त एक बटन दिलेलं छोटंसं, ते बटन दाबलं का तुम्हाला इंडिकेशन लाईट म्हणतो नाही का, त्या इंडिकेटर लाईट त्या फक्त ऑन ऑफ होता. आणि कीलेस एंट्रीचं फीचर तुम्हाला या स्कूटरमध्ये बघायला मिळतं. म्हणजे 10 मीटरच्या अंतरावर तुमची की आली का फक्त इकडे बटन दाबायचं, फक्त हँडल बार खाली बटन आहे छोटंसं, हे बटन दाबलं ओके का तुमची जी स्कूटर आहे ती ऑटोमॅटिकली तुमच्याली ऑन होऊन जाते. तुम्ही बघू शकता हे तुमची स्कूटर जी ऑन झालेली. त्यानंतर तुमची की जर लांब गेली तर ऑटोमॅटिक स्कूटर जी आहे ती बंद होऊन जाते. अशा प्रकारचा पूर्ण सेटअप आहे. आता आपण डिझाईनकडे बघूया. पूर्ण पहिले वॉल अराउंड करून घेऊया. समोरून बघायला गेलं तर हा एकदम आयकॉनिक जो बजाजचा हेडलॅम्प आहे तो तुम्हाला बघायला मिळतो. इथे सीची ब्रँडिंग आहे, इथे साईडला DRL आहे. आणि जे हेडलॅम्प्स आहे महत्त्वाचे ते तुमच्यावाले पूर्णपणे LED फॉर्ममध्ये. ओके, LED तुम्हाला याच्यामध्ये हेडलाईट दिलेले. असा सेटअप आहे पुढे हेडलॅम्पचा फ्रंटचा. साईड पॅनल जे आहे वरचे ते पूर्णपणे हार्ड प्लास्टिकचे बनवलेले आहे. हार्ड प्लास्टिक म्हणा, क्वालिटी आहे त्याबाबत काही विषय नाही. बजाज तुम्हाला माहिती बजाज क्वालिटीच्या होती पुढेच आहे. त्यानंतर नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे. इथे तुम्हाला सिल्वर प्लस थोडी क्रोमची लेबलिंग दिलेली आहे. इथे चेतकचं नाव दिलेलं आहे. चेतकची जी ब्रँडिंग आहे ती तुम्हाला क्रोम फॉर्ममध्ये बघायला मिळते. LED इंडिकेटर्स दिलेले. ओके, त्यावरती पण तुम्हाला सिल्वर टाईपची थोडीशी क्लॅडिंग बघायला मिळते. अशा प्रकारचा पूर्ण सेटअप आहे. फ्रंटचे जे पॅनल आहे ते पूर्णपणे हार्ड प्लास्टिकचे बनवले. हे तुम्ही बघू शकता, हा पूर्ण हार्ड प्लास्टिकचा वापर केलेला आहे. देन इथे तुमचं पुढं मडगार्ड आहे. मडगार्डची जी साईज आहे ती खूपच मोठी आहे, त्याच्यामुळे चिखलामध्ये तुम्हाला काही अडचण नाही येणार जास्त प्रकारे. आणि हे मडगार्डसुद्धा एक प्रकारे प्लास्टिकचंच म्हणू शकतो आपण, हार्ड फायबर नाही का, हार्ड फायबरचं मडगार्ड तुम्हाला इथे बघायला मिळते. त्यानंतर फ्रंट टायरचं बोलायला गेलं तर फ्रंटला तुम्हाला अलॉय व्हील दिलेले. अलॉय व्हील तुम्हाला तिन्ही मॉडेलमध्ये बघायला मिळतं, म्हणजे प्रीमियम, अर्बन आणि आपल्याला 2901 जी तुमची ब्लू लाईन येते नाही का टॉप मॉडेल, त्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही मध्ये अलॉय व्हीलच दिलेले. टायर साईजचं बोलायला गेलं तर समोरला तुम्हाला 90-12चे जे आहे, म्हणजे 12 इंचचे टायर जे आहे तुम्हाला बघायला मिळतं. ट्यूब टायरचा सेटअप नाही. हा तिन्ही पण मॉडेलमध्ये पण ट्यूबलेस टायर जे आहे कंपनी प्रोव्हाइड करते. सस्पेन्शनचं बोलायला गेलं तर फ्रंटला तुम्हाला जे आहे कॉईल स्प्रिंग विथ शॉक ॲब्झॉर्बर सस्पेन्शन बघायला मिळते. हे सस्पेन्शन थोडं युनिक आहे. ओके, कारण कसं माहिती आहे की तुम्ही बघू शकता मोस्ट ऑफ स्कूटरमध्ये काय माहिती आहे का दोन्ही पण बाजूला सस्पेन्शन असतं, म्हणजे इकडे पण सस्पेन्शन आणि या पण बाजूला सस्पेन्शन. पण इथे असं नाही आहे. इथे तुम्हाला फक्त सिंगल साईड सस्पेन्शन युनिट दिलेलं आहे. ओके, त्यामध्ये तुम्हाला इथं स्विंग आर्म पण दिलेली छोटीशी. ओके, आणि ब्रेकिंगचं बोलायला गेलं तर तुम्हाला प्रीमियम मॉडेलमध्ये आणि जी ब्लू लाईन वेरियंट आहे टॉप मॉडेल त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला मिळतं. पण अर्बनमध्ये तुम्हाला दोन्ही पण बाजूला ड्रम ब्रेक दिलेले. आता ड्रम ब्रेकचा विषय काय माहिती आहे का, ड्रम ब्रेक जिथे दिलेले आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला CBS पण दिलेले, म्हणजे कॉम्बी ब्रेक सिस्टीम नाही का, म्हणजे तुमचा ज्यावेळेस मागचा ब्रेक तुम्ही लावता त्यावेळेस तुम्हाला फ्रंटचा ब्रेक तो पण तुम्हाला ऑपरेटिंगमध्ये येतोय. अशा प्रकारचा हा पुरा फ्रंटचा सेटअप आहे. ओके, साईडला आले तर तुम्ही बघू शकता अर्बनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची साईडचा जो पॅनल म्हणतो नाही का त्याच्यावरची ब्रँडिंग बघायला मिळत नाही आहे. ओके, आता इथे खूप मोठा एक युनिक पॉईंट काय माहिती आहे, युनिक ॲस्पेक्ट हा जो तुम्ही पॅनल बघताय ना, हा पॅनल हा पूर्णपणे मेटलचा बनवलेला आहे. हा पूर्ण युनी बॉडी, म्हणजे ही पूर्ण एकच बॉडी. इथे कोणत्याही प्रकारचा कट वगैरे नाही आहे, म्हणजे इकडचा पॅनल सेपरेट किंवा त्या बाजूचा पॅनल सेपरेट असा काही भाग नाही आहे. हे पूर्ण एक युनिक बॉडी आहे. हे पूर्ण एका बॉडीच्या अंडरच येते. हा पूर्ण एक बॉडीचा भाग आहे. अशा प्रकारचा हा एक एकदम युनिक पॅनल टाकलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मेटल दिलेलं आहे. त्यानंतर हा फ्लोअर बोर्ड आहे. फ्लोअर बोर्डची साईज जी आहे ती आपली ॲव्हरेज साईज असते नाही का, बाकीच्या स्कूटरची तेवढीच ॲव्हरेज साईज, म्हणजे कोणत्या प्रकार फरक नाही आहे. त्यानंतर फ्लोअर बोर्डच्या खाली इथे एक बॅटरी दिलेली आहे. आता ही बॅटरी जी आहे तुमच्यावाले जे प्रायमरी सिस्टीम म्हणतो नाही का, लाईक डिस्प्ले वगैरे झालं, लाईट्स वगैरे, त्याच्या ऑपरेटिंग ही प्रायमरी बॅटरी करते. आणि तुमची जी मेन बॅटरी आहे
जी की तुमची मोटरला ऑपरेट करते, म्हणजे मोटरला पॉवर सप्लाय देण्याचं काम करते. अशा प्रकारचा पुरा सेटअप आहे. इथे तुम्हाला गाडीला ऑन आणि ऑफ करण्यासाठी बटन दिलेले. हे बटन दाबलं की तुमची गाडी ऑन होते, बटन दाबलं की गाडी ऑफ होते. छोटासा ग्लोव बॉक्स दिलेला आहे. ग्लोव बॉक्सला ओपन करायला चावी वगैरे लावायची गरज नाही. जे छोटंसं एक बटन आहे, हे बटन प्रेस केलं का तुमचा जो ग्लोव बॉक्स आहे तुमचा ऑटोमॅटिक ओपन होऊन जातो. बरं नाही, आता ग्लोव बॉक्समध्ये काय काय दिलेलं आहे, मोबाईल चार्जिंगची फॅसिलिटी दिलेली आहे. टाईप एचं जे आपण चार्जिंग पोर्ट म्हणतो नाही का ते दिलेलं आहे. देन फर्स्ट एड बॉक्स दिलेला आहे. इथे तुम्हाला थोडंसं चार्जर वगैरे ठेवायला जागा वगैरे दिलेली. अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे. त्यानंतरून हेच बटन तुम्ही जर परत जास्त वेळ दाबून धरलं ओके बूटचं, तर तुमचं बूट स्पेस जो आहे तो ओपन होतो. बूट स्पेसमध्ये तुमचंवालं एक हेल्मेट आहे, ते एकदम इझिली तुमचंवालं फिटिंग होऊ शकते. ओके, आणि तुम्हाला चार्जिंग सॉकेट लावायला पण जागा दिलेली आहे. तुम्ही बघू शकता चार्जिंग सॉकेट तुम्ही इथून म्हणजे बाईकला स्कूटरला चार्जिंग करायला इथून जागा तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही तुमचं बॅग्स वगैरे असतील त्याला हँग करण्यासाठी इथं पण तुम्हाला एक लॉक दिलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा छोटासा लॉक आहे. भारी बरं का सिस्टम. इथं पण चेतकची ब्रँडिंग तुम्हाला बघायला मिळते. अशा टाईपचा हा ना थोडा मिडलचा इंटरफेस आहे. बॅक साईडला आले, एक मिनिट, बॅक साईडला यायचे तुम्हाला फूड रेस्ट पण दाखवते. ते पण एकदम युनिक आहे. फूड रेस्ट एकदम हेवी ड्युटी आहे आणि अशा बनवलेले नाही की एकदम डिझाईन एकदम सटीक आहे नाही का, म्हणजे समजून सुद्धा नाही फूड रेस्ट आहे. अशा प्रकारचा पुरा सेटअप आहे. त्यानंतर खाली थोडी प्लास्टिकची क्लॅडिंग दिलेली आहे थोडंसं सेफ्टीसाठी वगैरे. ओके, बॅक साईडला आला तर हे बॅक साईडचं व्हील आहे, अलॉय व्हील आहे. त्यामध्ये ट्यूबलेस टायर दिलेले आहे. टायर साईजचं बोलायला गेलं इथे पण तुम्हाला टायर साईज जी दिलेली कंपनीनं ती दिलेली आहे 90-90-12, म्हणजे सेम टायर साईज आहे. पुढली आणि बॅक साईडची सेम टायर साईज आहे. ट्यूबलेस टायर सोबत येते. बॅक साईडला आले तर हा बॅक साईडचा सेटअप आहे. एकदम असं म्हणा की एकदम बर्ड बॉडी म्हणतो नाही का, असा टाईपचा हा पुरा सेटअप आहे. LED टेल लॅम्प दिलेले आहे. त्यानंतरून तुम्हाला LED इंडिकेटर दिलेले आहे. ओके, चेतकची ब्रँडिंग बघायला मिळते. इथे तुमचं आलं प्लस नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे. दोन्ही पंपात रिफ्लेक्टर्स वगैरे तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. डिझाईनच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं भाई चेतक गाडी भारी दिसते नाही का, क्वालिटी दिसते एकदम, म्हणजे ओलाला सुद्धा टक्कर देऊ शकते या लेवलचं त्यांनी डिझाईन वगैरे केलेले. अशा प्रकारचा पुरा सेटअप आहे. त्यानंतरून इथे आता तुम्हाला मोटरचं सांगतो सगळ्यात महत्त्वाचं. तर ते बघा, ह्या बॅक साईडला तुम्हाला आहे ना सिंगल साईड सस्पेन्शन दिलेले आहे. ओके, हे तुम्ही बघू शकता सिंगल साईड कॉईल स्प्रिंग प्लस शॅक ॲब्झॉर्बर सस्पेन्शन कंपनी प्रोव्हाइड करते. मोटर तुम्हाला याच्यामध्ये 4.3 किलोवॅटची मोटर तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते, जी की बेल्ट ड्रिव्हन नाही आहे, पुरा गिअरबॉक्स ड्रिव्हन आहे. आता याचा फायदा काय माहिती आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला आहे ना व्हॉइस म्हणजे नॉईस म्हणतो नाही का, तो नॉईस खूप कमी होतो नाही का. बेल्ट ड्राईव्हमध्ये ना गाडी खूप आवाज करते, जसं की तुम्ही एथरला बघू शकता नाही का, एथर खूप जास्त आवाज करते. पण यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा नॉईस वगैरे बघायला मिळत नाही. आणि भाई ॲक्सिलरेशन खूप स्मूथ आहे नाही का, जबरदस्त. आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे बेल्ट ड्राईव्हपेक्षा तुमचा गिअर ड्राईव्ह म्हणतो नाही का तो बेस्ट असतो. अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे. मोटरचा जो टॉप स्पीड आहे तो 73 km/hचा टॉप स्पीड तुम्हाला या अर्बन मॉडेलमध्ये बघायला मिळतो. मोटरच्या वरून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारची कवरिंग दिलेली आहे, जे की तुम्हाला प्लास्टिकमध्ये येते पण क्वालिटी दिलेली नाही का, त्याच्यावरती पण चेतकची ब्रँडिंग तुम्हाला बघायला मिळते. ओके, तर अशा प्रकारचा सेकंड साईड इंटरफेस सेम आहे. त्या बाजूला जे आहे ते ह्या बाजूला पण आहे. असं काही जास्त मोठा डिफरन्स तुम्हाला या स्कूटीमध्ये बघायला मिळणार नाही. आता आपण बोलूया कम्फर्टमध्ये बघायला गेलं तर सीट जे आहे तुमचं असं जे आपलं रेग्युलर सीट आहे तेच बघायला मिळते. ओके, सीट तुम्ही 2 to 3% एकदम इझिली बसू शकताय. ओके, त्या बाबतीत पण काही अडचण नाही येणार तुम्हाला. तर अशा प्रकारे तुमचा कम्फर्टचा पूर्ण सेटअप येते. ओके, आता मेन तर तुम्हाला सीट वगैरे झालेलं आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहे, मोटर वगैरे पण झालेलं आहे. बॅटरीचं तुम्हाला सांगतो, बॅटरीची आहे तुमचीवाली ह्या मेटलच्या पॅनलच्या मध्ये येते. बॅटरीचं जर बोलायला गेलं तर तुमचीवाली जी अर्बन मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2.3 किलोवॅटची बॅटरी पॅक बघायला मिळतो. आणि जे तुमचं प्रीमियम मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 किलोवॅटचं जे बॅटरी पॅक आहे तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे बॅटरी कॅपॅसिटी वाढवली बरं नाही. आता बॅटरी कॅपॅसिटी वाढली म्हणजे काय होईल म्हणजे तुमचं हे वाढेल काय, रेंज वाढेल. आता या स्कूटीची जी रेंज आहे अर्बन मॉडेलची ती आहे तुमची 113 किलोमीटरची रेंज आहे. ओके, पण तुमचं प्रीमियम जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 123 किलोमीटरची रेंज कंपनी देते. प्रीमियम आणि 2901 ब्लू लाईन जी टॉप वेरियंट म्हणतो नाही का, त्याच्यामध्ये तुम्हाला 123 किलोमीटरची रेंज कंपनी प्रोव्हाइड करून देते. तर अशा प्रकारचा हा पूर्णपणे सेटअप आहे. ओके, तुम्ही बघू शकता, हे बघा ही गाडी आता तुम्हाला मी पूर्णपणे आउटसाईडनं दाखवतोय. आता आपण हे बोलूया मेन फीचर्सचं. ओके, फीचर्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे जेवढं की तुमचं मशीन्स वगैरे इम्पॉर्टंट आहे. आता मित्रांनो अर्बन मॉडेलमध्ये ना, एक मिनटं मी स्कूटी चालू करून घेतो. अर्बन मॉडेलचा विषय कसा माहिती आहे का, अर्बन मॉडेलमध्ये तुम्हाला जो डिस्प्ले येतो तो TFT डिस्प्ले येतो. TFT मीन्स लाईक TFT म्हणता येईल का मला माहीत नाही, तुम्ही मला कमेंटपासून सजेस्ट करा. हा सिम्पल डिस्प्ले, पण तुमचं जे प्रीमियम मॉडेल आणि तुम्हाला डिजिटल डिस्प्ले येतो, म्हणजे मोबाईलची स्क्रीन अशी असते, असा डिजिटल डिस्प्ले तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो. आता सिम्पल डिस्प्ले तरी पण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे तुम्हाला स्पीड दाखवते, किती किलोमीटर रेंज आहे ते दाखवते, बॅटरीची पर्सेंटेज दाखवते, न्यूट्रल,
प्लस तुम्हाला याच्यामध्ये 2 मोड बघायला मिळतं, स्पोर्ट आणि इको. ते 2 मोडचे इंडिकेशन्स वगैरे, ऑडोमीटर, टायमर वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला या छोट्याशा डिस्प्लेमध्ये बघायला मिळत आहे. ओके, फक्त मला एक विशेष काय वाटतं माहिती आहे का, न्यूट्रलचा लॅम्बिडा पण दिलेला आहे आणि इथे पण मध्ये इंडिकेशन दिले, डबल इंडिकेशन द्यायची गरज नव्हती, पण ठीक आहे, काय अडचण नाही. ओके, तर अशा प्रकारचा पूर्ण सेटअप आहे. इथे तुमचे कंट्रोल्स आहे, इथे तुम्ही अप्पर डिप्पर करू शकता. ओके, म्हणजे अप्पर डिप्पर, फ्रंट हेडलॅम्प कंट्रोल, फ्रंट हेडलॅम्पला ऑन करायला इथे बटन दिलेले आहे. इथे तुमचे म्युझिक कंट्रोल आहे. आता म्युझिक कंट्रोल कधी माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये एक पॅक येतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल कनेक्ट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही पॅक तुमचा इन्स्टॉल करता या स्कूटीमध्ये, त्यावेळेस तुम्ही या छोट्या मोठ्या बटनचा वापर करू शकता. हे इंडिकेटर्स आहे, इंडिकेटर्स तुम्ही बघू शकता. इंडिकेटर्स आपल्याला एक साईड बटन असते नाही का, पण या स्कूटीमध्ये या बाजूला इंडिकेटर म्हणजे लेफ्ट साईड इंडिकेटर बटन लेफ्ट साईडला आहे आणि राईट साईडचं इंडिकेटर बटन राईट साईडला आहे. असे म्हणजे दोन्ही पण बाजूला तुम्हाला इंडिकेटर बटन्स दिलेले आहे. हा हॉर्न आहे, हॉर्नची क्वालिटी भाई बेस्ट आहे, काही विषय नाही आहे. इथे डी मीन्स ड्रायव्हिंग मोड सिलेक्ट करायला दिलेले आहे. एकदा प्रेस केला का तुमचं इको मोडमध्ये असते गाडी आणि सेकंड टाईम प्रेस केला का स्पोर्टमध्ये गाडी जाते. त्यानंतर इथं रिटर्नचं रिव्हर्सचं बटन दिलेलं आहे. या स्कूटीमध्ये तुम्हाला रिव्हर्सचं ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे हे बटन प्रेस केलं का तुम्ही 3 ते 4 km/hचा मॅक्स स्पीड असतो, तुम्ही रिव्हर्सला स्कूटी घेऊ शकता. हे बटन तुम्हाला दाखवलं मी, हे बूटचं बटन आहे. ओके, आणि हेमचं बटन जे आहे ते तुमचं आलं मोडचं बटन आहे, मीन्स तुम्ही हे बटन प्रेस केलं का तुम्ही इथून तुमचं ट्रिप मीटर वगैरे या सर्व गोष्टींना चेंज करू शकता. अशा प्रकारचे ना छोटे मोठे बटन्स वगैरे याच्या कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे. हा पूर्ण सेटअप आहे. मी एकदम स्कूटी बंद करतो, नाही तर बॅटरी उतरून जाईल. ओके, तर अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे या बजाज चेतकची जी नवीन 2024 मॉडेल म्हणतो नाही का ह्या स्कूटीचा. मित्रांनो, ही जी स्कूटी आहे आता मी तुम्हाला याची एक शोरूम प्राईस सांगतो. आता एक शोरूममध्ये विषय काय म्हणजे बरेचसे टॅक्सेस वगैरे ॲड होतात, त्यानंतर गव्हर्नमेंटच्या बरेचसे सबसिडी आहे, तसं सबसिडींचं पण बऱ्याचशा गोष्टी आहे, तर त्या करून मी एक्झॅक्ट प्राईस नाही सांगू शकता. पण तुम्हाला एक शोरूम प्राईस सांगतो. अर्बनची जी प्राईस आहे तुमची 1,15,000 प्राईस आहे आणि तुमचंवालं जे प्रीमियम मॉडेल म्हणतो नाही का त्याची प्राईस आहे 1,38,000 रुपये, बरं की नाही. अशा प्रकारचा हा सेटअप आहे पूर्णपणे. ओके, आता त्याच्यामध्ये प्रीमियम मॉडेलमध्ये तुम्हाला बरेच सगळेच फीचर्स भेटतात, पण जे तुमचं अर्बन मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही फीचर्स आहे की तुम्हाला भेटते नाही. त्यामध्ये जर बोलायला गेलं तर नेव्हिगेशन तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्यानंतर तुमचं जे सिक्वेन्शियल ब्लिंकर म्हणतो नाही का स्पेशल लाईट इफेक्ट येतो, तो पण तुम्हाला नाही बघायला मिळतं. नोटिफिकेशन अलर्ट म्हणजे ते मोबाईल कनेक्टिव्हिटीचं म्हणलं नाही नोटिफिकेशन अलर्ट ते तुम्हाला बघायला नाही मिळतं अर्बन मॉडेलमध्ये. पण बाकी तुम्हाला प्रीमियम मॉडेल अर्बन मॉडेलमध्ये पण बाकी तुम्हाला बऱ्याचशा फॅसिलिटी तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. तर अशा प्रकारचा आहे ना हा पूर्ण सेटअप आहे. ओके, आता या स्कूटीच्या वॉरंटीचं बोलायला गेलं तर कंपनीने 5 इयर्सची वॉरंटी वगैरे दिलेली आहे, बॅटरीला पण दिलेली आहे, मोटरला पण दिलेली आहे. ओके, सो 5 वर्षापर्यंत तुम्हाला काही कोणत्या प्रकारची अडचण नाही येणार असं मला तरी वाटतं वैयक्तिक. आणि खूप भारी लेवलचं डिझाईन वगैरे केलेलं आहे आणि बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत पण भाई गाडी क्वालिटी मला पण वाटतं नाही का ते बेसिकली. सो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थँक्स टू शौर्य बजाज यांनी आपल्याला ही स्कूटी राईड करायला दिली. भाई क्वालिटी गाडी आहे. तुम्हाला पण काही अडचण असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हो मित्रांनो, तुम्हाला काही शंका वगैरे असेल किंवा या बाईक रिलेटेड अजून काही व्हिडिओची शंका असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपणही बनवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ. ओके, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.